नमस्कार. संपूर्ण भारतीय नागरिकांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. 1 एप्रिल 2026 पासून अनेक नियम बदललेले आहेत. संपूर्ण भारतामधील 1 एप्रिल 2026 पासून सर्व बरेच असे बदल झालेले आहेत. तर काय आहे हे बदल? हे जे संपूर्ण जे बदल आहेत याचा म्हणजे हे सर्व बदल जे होत आहेत आणि बदल ऑलरेडी झालेले आहे 1 एप्रिल 2026 पासून, या सर्वांचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होताना दिसत आहे. जसे की बघा, बँकिंग क्षेत्रामध्ये बदल झालेले आहेत. इन्कम टॅक्स जो कायदा आहे आता तो सुद्धा बदललेला आहे. नंतर TDSच्या क्षेत्रामध्ये बदल झालेला आहे. नंतर आहे पॅन कार्डच्या बाबतीतसुद्धा बरेच असे नियम बदललेले आहेत. नंतर LPG, CNG, PNG याबाबतही बदल झालेले आहेत. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, रेल्वे. तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर त्या संदर्भात तुम्हाला आता सर्व गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. हे जे सर्व बदल आहे हे संपूर्ण बदल 1 एप्रिलपासून हे बदल लागू करण्यात आलेले आहेत. तर बघूया सर्वात आधी पहिला बदल. बँकिंग क्षेत्रामध्ये बरेच असे बदल हे झालेले आहेत. बँकिंग क्षेत्रामध्ये काय आहे बदल हे तर आपण सविस्तर बघणारच आहोत. दुसरं आहे LPG, CNG आणि PNG संदर्भात आपणास माहीतच आहे की आता जसे युद्धजन्य परिस्थितीमुळे हे अचानकच हे रेट वाढलेले आहेत. कसले तर CNG, PNG आणि आपले LPG गॅस सिलेंडरचे. इन्कम टॅक्स आयकर संदर्भातसुद्धा या फायनान्शियल इयरमध्ये म्हणजे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027पर्यंत हे फायनान्शियल म्हणजे अकाउंटिंग इयर असते. त्यामुळे दरवर्षी हे संपूर्ण हा अर्थसंकल्प हा मांडण्यात येतो. 1 एप्रिलला सुद्धा जो आपलं विधानसभेमध्ये जो सर्व बजेट सुरू होता त्या सर्व बजेटचा संपूर्ण वर्षभरासाठी हा बजेट मांडला गेलेला आहे आणि तो लागू झालेला आहे 1 एप्रिल 2026 पासून संपूर्ण भारतामध्ये हा लागू करण्यात आलेला आहे. इन्कम टॅक्स आयकर संदर्भातसुद्धा याच्यामध्ये फार मोठे ऐतिहासिक बदल झालेले आहेत. जसे की 1961 मधील इन्कम टॅक्स कायदा आता हा पूर्णपणे बदललेला आहे. इन्कम टॅक्स 2025 ॲक्ट म्हणजेच आता आयकर कायदा जो आहे हा 2025 पासून हा कायदा नवीन लागू झालेला आहे. म्हणजेच इन्कम टॅक्स 2025 ॲक्ट हा नवीन कायदा, इन्कम टॅक्स कायदा हा लागू झालेला आहे. तर या नवीन कायद्यात काय आहे जाणून घेऊया. तर या नवीन इन्कम टॅक्स कायद्याला आता म्हणजे बघा, 12 लाख जर उत्पन्नावर तुमचं जर 12 लाख उत्पन्न असेल तर आता त्यावर तुम्हाला कोणताही कर भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुमचं इन्कम जर 12 लाख रुपये असेल तर आता तुम्ही कोणताही कर भरण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. नंतर पुढचं बघूया TDS. आता TDSमध्ये पूर्वी फॉर्म 16 आणि फॉर्म 16A हा तुम्हाला भरावा लागत असायचा. जसे की 1 एप्रिलच्या पूर्वी तुम्हाला TDSमध्ये फॉर्म 16 म्हणजे अर्ज तुम्हाला 16 नंबरचा अर्ज भरावा लागायचा आणि 16A असा तुम्हाला अर्ज भरावा लागायचा. तो आता TDSचा जो आहे फॉर्म तो आता बदललेला आहे. तिथे त्या जागेवर तुमचा आता आलेला आहे तिथे 130 आणि 131 म्हणजेच 130 आणि 131 हे TDSसाठी तुम्हाला आता फॉर्म भरावे लागणार आहेत. तिसरं आहे पॅन कार्ड. पॅन कार्ड संदर्भामध्ये 1 एप्रिलपूर्वी आपण जर पॅन कार्ड काढले असेल तर तुम्हाला जो जुना नियम आहे, जे जुने सर्व नियम आहेत ते तुम्हाला लागू होणार आहे. आणि आता 1 एप्रिल नंतर म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून तुम्ही जर पॅन कार्ड तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्हाला नवीन सर्व नियम लागू होणार आहे. जसे की
आता तुमचं पॅन कार्ड काढताना तुम्हाला फक्त आधार कार्डचीच आवश्यकता नाही, तर पॅन कार्ड काढताना तुम्हाला आता लागणार आहे आधार कार्ड, नंतर दुसरं कागदपत्र आहे वोटर आय डी, नंतर तुम्हाला लागणार आहे बँक पासबुक. असे तुम्हाला हे कागदपत्र आता पॅन कार्ड काढताना आवश्यक आहे. पूर्वीसारखं फक्त आधार कार्ड आता पुरेसं नाही. तर हे संपूर्ण सर्व नागरिकांनी लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा पॅन कार्ड काढायला जाणार तेव्हा तुमच्याजवळ तुमचं बँकेचं पासबुक असलं पाहिजे, तुमचं वोटर आय डी असलं पाहिजे आणि तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे. तरच तुमचं हे पॅन कार्ड निघणार आहे, तरच तुम्हाला तुमचं पॅन कार्ड हे काढून मिळणार आहे. आता बघूया आपण चौथा बदल गॅस सिलेंडरबद्दल. तर यामध्ये अचानकपणे किमतीत बदल झालेले आहेत. हे आपणा सर्वांना माहीतच आहे, कारण सध्या सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती, जसे की इराण, अमेरिका, इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या ज्या किमती आहे त्या वाढलेल्या आहेत. म्हणजे आयात, जे की हे जे कंट्री आहेत इराणवरून कच्चे तेल हे सप्लाय होत असते इतर देशांना, त्यामुळे हे युद्धामुळे हे सगळं आधी बंद झालं होतं. आता हॉर्मुज ओपन झाल्यामुळे हे कच्च्या तेलाची आता आपण आयात करू शकत आहोत. त्यामुळे परंतु ह्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे, त्यामुळे याच्या किमती या कच्च्या तेलाच्या वाढल्या आहे. आणि या कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळेच आता हे जे आहे LPG, CNG आणि PNG याच्या म्हणजे याचे जे रेट आहे, याचे किमती ज्या आहेत या वाढलेल्या आहेत 1 एप्रिलपासून. तर या सगळ्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत या सर्वसामान्य मिडल क्लास फॅमिलीच्या नागरिकांना ह्या गोष्टी परवडणाऱ्या नाहीत. तर या सगळ्या गोष्टी प्रत्येक भारतीय नागरिकांना माहीत असणं आवश्यक आहे. पुढचा 5वा जो बदल आहे तो आहे रेल्वे संदर्भात. तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर त्यामध्ये सुद्धा सरकारने बदल केलेले आहेत. काय आहे हे बदल? समजा तुम्ही रेल्वेचं रिझर्वेशन केलेलं आहे आणि तुम्हाला रेल्वेचं रिझर्वेशन केल्यानंतर अचानकपणे जर तुम्हाला त्यामध्ये कॅन्सलेशन तुम्हाला करायचं आहे, तुमचं जर कॅन्सल झालं प्रवास करणं आणि जर तुम्हाला तुमचं रिझर्वेशन कॅन्सल करायला तुम्ही निघालात, तर त्यामध्ये सरकारने काही बदल केलेले आहेत, ते तुम्ही जाणून घ्या. आता तुम्हाला जेव्हा प्रवास करायचा आहे त्या वेळेच्या जर तुम्ही 8 तास आधी म्हणजे 8 तास आधी जर तुम्ही तुमचं रिझर्वेशन कॅन्सल केलं तर तुम्हाला 1 रुपयाही रिफंड मिळणार नाही. नंतर त्याच्यामध्ये दुसरा नियम आहे, तुम्ही जर तुमचं रिझर्वेशन म्हणजे कन्फर्म जे तुमचं रिझर्वेशन झालेलं आहे ते जर तुम्हाला कॅन्सल करायचं आहे आणि ते जर तुम्ही 8 ते 24 तासाच्या आत जर तुम्ही कॅन्सल केलं तर तुम्हाला तिथे 50% रिफंड पैसे तुमचे मिळणार आहे. यामध्ये तिसरा काय बदल आहे तर रिझर्वेशन तुमचं तुम्ही कॅन्सल करायला गेलात तर 24 ते 72 तासात जर तुम्ही तुमचं रिझर्वेशन कॅन्सल केलं तर तुम्हाला इथे तुमचं फक्त 25%च तुमची पैसे तुमचे कट होणार आहे आणि 75% तुम्हाला इथे रिफंड मिळणार आहे. केव्हा? जेव्हा तुम्ही 24 ते 72 तासात तुमचं रिझर्वेशन तुम्ही कॅन्सल कराल तेव्हा. तर हे होते अत्यंत महत्त्वाचे बदल. हे प्रत्येकाला आपणा सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे, कारण की आपण भारतीय नागरिक आहोत. तर भारतीय नियमाप्रमाणे भारतीय कायद्यांप्रमाणे हे जे बरेच काही गोष्टी बदललेल्या आहेत, जसे की इन्कम टॅक्स कायदा बदलला, पॅन कार्ड संदर्भात कागदपत्र बदलली, रेल्वे रिझर्वेशनचे नियम बदललेले आहेत, नंतर बँकिंगच्या संदर्भात तुमचे सर्व बदललेले आहेत नियम, TDSच्या संदर्भात हे सर्व नियम बदललेले आहेत. या सर्व गोष्टी तुम्हा सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की आता एप्रिल महिना सुरू आहे. आज आहे 11 एप्रिल. या गोष्टी तुम्हा सर्वांना माहीत जर नसल्या, या सर्व गोष्टी तुम्हाला जर माहीत नसल्या तर तुमचं अचानकपणे नुकसान होऊ शकते.
जास्त पैसे तुम्हाला पे करावे लागू शकतात. त्यामुळे या सगळ्या